नमस्कार वाचक हो. आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक लघुकथा. कथेचं नाव आहे भागा मावशी. आज सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? सुट्टी घ्यायचा विचार आहे का? सकाळीच रखमाला आलेलं बघून अंजूला थोडं आश्चर्य वाटलं. चहाचा कप घेऊन अंजू अंगणातल्या बागेत बसली होती. रखमा अंजूकडं घरकामाला यायची. नाही हो बाई, आमचा तो महादू गावाकडे गेलता बघा. भागाबाई शांत झाली. 4 दिवस झाला आज. म्हणलं तुम्हासनी सांगावं. तुमच्याकडं होती नवं लई वर्षापासून, म्हणून लगोलग सांगाय आले. रखमा म्हणाली. कसं काय झालं ग? अंजूच्या डोळ्यात भागा मावशीच्या आठवणीनं पाणी आलं. अव साखरेची बिमारी झालती म्हणे. डोळ्यांनी नीट दिसायचं बी नाही. तेव्हापासून म्हातारीनं हाय काढली बघा. डोळ्यात फुल बी पडलं होतं. डॉक्टरनं ऑपरेशन बी सांगितलं होतं. या साखरेच्या बिमारी पायी ते बी नाही करता आलं. जुनी माती होती म्हणून एवढी जगली बघा. बरं झालं, लई हाल होण्यापेक्षा देवानं लवकर बोलवलं ते. चला येते मी, दुपारच्याला येते कामाला. रखमा आली, बोलली आणि निघून गेली. अंजू मात्र स्तब्ध उभी होती. तिचं मन मात्र कधीच भूतकाळात पोहोचलं होतं. जवळपास 26 वर्षांपूर्वी. अंजू बाळंतपणानंतर नुकतीच छोट्या परीला घेऊन घरी परत आली होती. परी 4 महिन्यांची असेल तेव्हा. गावाकडून अंजूचे सासरे बुवा आजारी असल्याची तार आली आणि परीच्या जन्मापासून सोबत असणाऱ्या सासूबाई पुढच्याच बसनं गावी जाण्यासाठी निघाल्या. अंजूच्या माहेरूनही इतक्या लवकर कुणी येणं शक्य नव्हतं. बाळाची आणि सर्व घरकामाची जबाबदारी अंजूवर एकदम येऊन पडली. सुजित, लवकरात लवकर कामासाठी बाई बघ. अंजूची तब्येत नाजूकच आहे हो. आणि बाळ पण आत्ताच कुठं बारसं धरतंय. अंजूची फजिती करू नको. गावी परत जाताना मात्र सासूबाई लेकाला सक्त ताकीद देऊन गेल्या. जाता जाता सासूबाई शेजारच्या बायकांना पण बोलून गेल्या. एखादी बाई पहा कामासाठी म्हणून. आता अंजूची तारेवरची कसरत व्हायची. तिला घरकाम, छोटी परी, सुजितच्या ऑफिसची वेळ सगळं सांभाळणं थोडं अवघडच जात होतं. एक दिवस दुपारी शेजारच्या साठे बहिणी भागाबाईला घेऊन आल्या. जुनच पण स्वच्छ नवार नेसलेली, डोक्यावर पदर, कपाळावर गोंधन आणि त्यावर ठसठशीत लाल कुंकू, त्याखाली हळद लावलेली, कमरेला चंची खोचलेली आणि एका हातात पोत्याची शिवलेली पिशवी. त्यांचं वय साधारण 50च्या आसपास किंवा जास्तच असेल. ह्या चंद्रभागा मावशी, पण सगळे यांना भागा मावशी म्हणतात. आपल्या कॉलनीच्या बाजूनं जी वस्ती आहे ना, तिथंच राहतात. आधी बांधकामावर जायच्या कामाला, पण आता झेपत नाही तिथलं काम. यांना पण गरज आहे कामाची. विश्वासू आहे. अंजू, तुम्ही दोघी बोलून काय ते ठरवा कामाचं. येते मी. साठे बहिणींनी ओळख करून दिली आणि त्या निघून गेल्या. मावशी, अजून कुठं कुठं जात असता कामाला? झाडू, फरशी पुसणे आणि भांडी धुणं ही कामं आहेत. ह्या कामांचे किती पैसे घेता? अंजू भागा मावशीसोबत बोलत होती. तेवढ्यात परी उठली म्हणून अंजू तिला घेऊन बाहेर आली. या ताई साहेबांनी सांभाळ होणार आहेत व्हय तुम्हाला बाकीची काम? आत्ताच गरज असते बघा लेकरायला. नंतर मोठे झाले ना की कुणी नाही विचारत मायबापाला. म्या समद काम कराया तयार आहे आणि पैशाचं काय, तुम्ही द्याल ते बरोबरच देणार. बाकीच्या बायांना देता तेवढे द्या. मग येऊ का उद्यापासून? परीला पाहून भागा मावशी म्हणाली. हो चालेल की. सकाळी 9 वाजता आल्या तरी चालेल, अंजू म्हणाली आणि भागा मावशी निघून गेले. आज जुजबीच बोलणं झालं या बाईंशी. तशा चेहऱ्यावरून तर चांगल्या वाटल्या. ठीक आहे, आता येत आहेत उद्या कामाला तर कळेलच नेमक्या कशा आहेत ते, अंजू स्वतःशीच पुटपुटली. कामवाली बाई घर झाडून पुसून देणार
म्हणजे अंगण तिच्या हिशोबात नसणार. म्हणून मग सकाळी संजूनं अंगण झाडून घेतलं. आल्या आल्या भागामावशीनं अंगण झाडायला घेतलं. मावशी, तुमच्या कामात अंगण झाडणं बसत नसेल तर राहू द्या. तसंही मी उठल्यावर झाडलंच होतं, अंजू म्हणाली. घराशिवाय अंगण आणि अंगणाशिवाय घर असतंय का? घर आणि अंगण असं वेगळं करता येतंय व्हय? तुम्ही नका झाडत जाऊ. मी आली की झाडत जाईन, भागामावशी म्हणाल्या. भागामावशींचं काम सुरू झालं. भागामावशी आल्या आल्या आधी अंगण झाडायच्या. तेही बरोबर चौकोनी आकारात. मग त्यावर सडा टाकायच्या. तोही सगळीकडं एकसारखा. त्यांनी एवढ्या देखण्या केलेल्या अंगणात रांगोळी काढायचा मोह अंजूला आवरायचा नाही. अंजू पण मग छोटीशी सुबक रांगोळी काढायची. भागामावशीचं काम अगदी टापटीप असायचं. भांडे घासून लक्क चमकायचे. त्यांनी धुतलेले कपडेही पुन्हा नवीन वाटायचे. त्यांच्या हिशोबात नसलेले कितीतरी कामं त्या अंजूला करून द्यायच्या. भाज्या निवडणे, गहू तांदूळ निवडणे, कधी कधी कपड्यांच्या घड्या घालून देणे, कधी परीची मालिश करून देणे, कधी अंजूचा स्वयंपाक होईपर्यंत परीसोबत खेळणे, असे कितीतरी कामं विना अपेक्षेने भागामावशी करून द्यायच्या. अंजूच नाही तर कॉलनीतल्या कोणत्याही बाईच्या घरी म्हणेल ते काम अगदी मिळेल त्या मोबदल्यात भागामावशी करून द्यायच्या. एकदा अंजूनं भागामावशीजवळ रात्रीच्या उरलेल्या पोळ्या गाईला लावायला दिल्या. बाईसाहेब, तुम्हासनी राग येत नसेल तर एक विचारू का? या पोळ्या मी नेऊ का? माझ्या नातवांना लई आवडतात बघा अशा तेलाच्या पोळ्या. भागामावशी थोडं सासरतच बोलल्या. अगं मावशी, पण त्या पोळ्या शिळ्या आहेत, अंजू म्हणाली. गरीबाला कुठचं आलं व शिळं अन ताजं? आज पोटाला अन्न मिळालं हेच लई आहे बघा, भागामावशी म्हणाले. आणि अंजूला पण त्यांना नाही म्हणवलं नाही. भागामावशीनं तिच्या पोत्यातल्या पिशवीतून एक स्वच्छ कापड काढला आणि त्यात पोळ्या बांधून ठेवल्या. तेव्हापासून अंजूनं ठरवलं रोज रात्री उरलेला स्वयंपाक भागाबाईला नेऊन द्यायचा. तिनं रात्रीच्या स्वयंपाकात मुद्दामच 4 पोळ्या जास्तीच्या केल्या. रात्रीची जेवणं झाल्यावर सुजितला सांगितलं. त्यालाही तिचं म्हणणं पटलं. मग दोघे परीला घेऊन शतपावली करत वस्तीपर्यंत गेले. भागामावशीची छोटीशी झोपडी होती. झोपडीत काय ती 2 पत्रे तिरपे ठोकलेले अन तंबूसारखा आकार त्याचा. दार म्हणून एक पडदा गुंडाळलेला. दारातच तिचा नवरा बसला होता. भागामावशी बाहेरच चुलीवर भाकरी थापत होती. पोळ्या दिल्यावर तिनं खूप खुशीनं तिच्या नातवांना आवाज दिला. नातवांनी पण तेवढ्याच आनंदानं पोळ्या खाल्ल्या. त्या दिवशीपासून अंजूनं रोज शतपावली करत अन्न नेऊन द्यायचं काम सुरू केलं, ते कायमस्वरूपी. दुसऱ्या दिवशी भागामावशी कामावर आली. मावशी, एवढ्याशा झोपड्यात कसं काय राहता ग तुम्ही? तुझी मुलं सुना कुठं राहतात? अंजूनं आश्चर्यानं विचारलं. मला बघा 3 मुलं आणि 2 मुली आहेत. मुलं आणि सुना आमच्या झोपडीच्या मागच्या त्या पत्र्याच्या 3 खोल्या आहेत बघा, इथं राहतात. तिघीच्या बी 3 चुली झाल्या बघा. आता आम्ही म्हातारे झालो तर जड झालो बघा लेकरायला, म्हणून आमची सोय त्यांनी अंगणात दिली बघा. पोरी माझ्या सासरी राहतात. जावाई भले आहेत, शेतात मजुरी करून बरं चालतंय त्यांचं. बोलता बोलता भागामावशीनं डोळ्याला पदर लावला. भागामावशीच्या मुली आल्या म्हणजे येताना त्या शेतातलं थोडंफार मावशीसाठी घेऊन यायच्या. त्यातलं सुद्धा थोडं मावशी अंजूसाठी आणायच्या. कधी हरभरे, मुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, सीताफळं, भुईमुगाच्या शेंगा, तर कधी काकड्या, रानशेरण्या, हरभऱ्याची भाजी, असा कितीतरी मेवा असायचा. अंजू सुरुवातीला संकोच करायची घ्यायला, पण भागामावशींच्या मनाचा मोठेपणा तिला जाणवला. दिवाळीत अंजूनं मावशीला 2 नवीन लुगडी दिली. ते पाहून मावशीला अगदी गलबलून आलं. आतापर्यंत त्यांना
कुणीच नवीन कपड्यांचा जोर दिला नव्हता. अंजूनं दिलेले तेच कपडे मावशी वर्षभर आनंदानं घालायच्या. विनाकारण मावशीची कामाला सुट्टी नसायची. कधी दुखलं खुपलं तरच त्या कामावरून सुट्टी घेत. मावशी खूप कमी वेळा आजारी पडायच्या. मावशीची कोणत्याच कामाला कधीच किरकिर नसायची. कितीही पाहुणे आले तरी त्या आनंदानं सर्व कामं करायच्या. मावशीला लिहिता वाचता येत नव्हतं, पण पैशाचा हिशोब मात्र बरोबर यायचा. परी तर मावशीच्या नाती एवढी होती, पण तिला सुद्धा ताईसाहेब शिवाय त्या बोलायच्या नाही. अंजू सुद्धा त्यांच्या वयाचा मान ठेवायची. नोकर आहे म्हणून कसंही बोललं असं तिचं काम होतं. घरात आलेल्या सुखदुःखात मावशीचा खूप मोठा आधार वाटायचा अंजूला. पाहता पाहता असेच वर्ष गेले. परी 24 वर्षांची झाली. परीचं लग्न ठरलं तेव्हा मावशी 8 दिवस आधीच राहायला आल्या. बाईसाहेब, लई कामं असतात लग्न घरात. तुम्ही कशाची बी काळजी करू नका. मी आहे ना, समद करू लागते बघा. मावशींनी लग्नातले सगळे कामं करू लागली. आलेल्या पाहुण्यांना मावशी मायनं विचारायची. एवढे वर्ष कामाला असल्याने बरेच पाहुणे तिच्या ओळखीचे होते. मावशींनी लग्नात अंजूला छान मऊ सुती साडी घेतली होती. अंजू नको नको म्हणत असतानाही परीसाठी 5 भांडे घ्यायला पैसे दिले होते. अंजूने दिलेलं जरी काठाचं लुगडं मावशीनं मोठ्या हौशीनं लग्नात नेसलं. मावशींनी दिलेली साडी अंजूनं नेसली की मावशी खूप खुश व्हायच्या. अंजूनं नंतर ती साडी तिच्या आजीच्या साडीसोबत कपाटात अगदी जपून ठेवली होती. काही महिन्यातच मावशीच्या नवऱ्याला देवाज्ञ झाली. तेव्हापासून मावशीने हाय खाल्ली. त्यांना आता कामं उरकायची नाही. वय पण झालं होतं मावशीचं. पण अंजूनं कितीही मदत म्हणून पैसे देऊ केले असते तर मावशींनी ते फुकट घेतले नसते. म्हणून जमेल तसं काम अंजू तिला करू द्यायची. जेवणही तिथंच द्यायची. एक दिवस मावशीची लेक या रखमाला घेऊन आली. बाई, माईच्यानं आता काम होत नाही. तिला सोबत नेते गावाला. तसे माझी भाऊ बघत पण नाही तिला. ही आमची रखमा. आमच्या ओळखीतलीच आहे. ही येत जाईल तुमच्याकडं कामाला. मावशीची लेक म्हणाली. ठीक आहे. एवढी लेक बोलवते तर जा मावशी. अंजू नाईलाजानं म्हणाली. मावशी निरोप घेऊन निघाल्या तेव्हा अंजूनं मावशीला 2 लुगडी दिली. मावशी निरोप घेऊन निघाल्या तेव्हा अंजूनं मावशीला 2 लुगडी दिली. दिवाळीला अजून टाइम आहे. आता ही लुगडी कशाला? मावशीनं लुगड्यासाठी नकार दिला. आता गेल्यावर तुझं लगेच दिवाळीला येणं होईल का मावशी? म्हणून राहू दे आताच. आणि बरं का, आपल्या परीच्या बाळणपणाला तुला यायचं आहे मदतीला? अंजूचा कंठ दाटून आला होता. तुम्ही फक्त निरोप धाडा. मी लगोलग निघून येईल बघा. चला, येते मी. सुखी राहावा. मावशीनं भरल्या डोळ्यानं निरोप घेतला आणि त्या तिथून निघाल्या. येते मी येते मी म्हणून वर्षभरापूर्वी गेलेली मावशी गेली ती कायमची, परत न येण्यासाठी. मावशींनी दिलेल्या कपाटात अगदी जपून ठेवलेल्या साडीवरून अंजूनं मायेला हात फिरवला. तिच्या डोळ्यातल्या श्रावणधारा त्या साडीवर मात्र अलगद विसावल्या. कसं असतं ना, काही लोक असतातच असे. नातं रक्ताचं नसतं, पण हृदयात खोलवर रुजलेलं असतं. काही किस्से असेही असतात प्रेमाचे, मायेनं ओतपोत भरलेले कायमचे. धन्यवाद.